शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. आरोग्य तपासणीचे न्यायालयाचे आदेश. वैद्यकीय उपचारासाठी परवानगी. डोंबिवलीतील कल्याण. डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने म्हात्रे यांना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात पोलिसांनी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयीन सुनावणीदरम्यान म्हात्रे यांचे वकील ॲडव्होकेट आनंद पत्की यांनी त्यांच्या वयाचा व प्रकृतीचा मुद्दा न्यायालयासमोर मांडत वैद्यकीय उपचारासाठी परवानगी देण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्यास परवानगी देत दर 6 तासांनी आरोग्य तपासणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. या गुन्ह्यातील अन्य आरोपी रमेश पवार, प्रकाश निकम आणि शरद करांडे यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या वतीने ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट हडसकर यांनी युक्तिवाद केला. शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास पोलीस अधिक सखोलपणे करत आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोपी रमेश म्हात्रे यांची पोलीस कोठडी 13 जुलैपर्यंत कायम राहणार आहे. बाहेर जाएगा ना म्हणून तिच्या नवऱ्याने फोन केला रमेश म्हात्रेला, आणि मग रमेश म्हात्रेने समजून सांगितलं. रमेश म्हात्रेचा काही स्वार्थ नव्हता, ते काय प्रेग्नंट बाईसाठी गेलं. तर त्या बाईच्या मुलाला आता इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागले. त्या बाईची नाळ त्याच्या गळ्याभोवती 2-3 वेळा फेऱ्या पडल्या. या डॉक्टरच्या हलगर्जीपणा पाहिजे. एखाद्या डॉक्टरांना अशा पद्धतीने मारहाण करणं हे कितपत योग्य आहे? अजिबात अयोग्य नाही. पण माणूस रागाच्या बरोबर गोष्टी होत्या. त्या डॉक्टरांनी सुद्धा काही तिथं तुम्ही नव्हता, मी नव्हता. डॉक्टरांची रमेश म्हात्रेची काही वैयक्तिक दुश्मनी काही नाही. रमेश म्हात्रे समजून सांगायला CMOचा फोन द्या, CMOचा फोन द्यायला हवा होता. सर सध्या त्यांना आता किती दिवसाची पोलीस कस्टडी? सोमवारपर्यंत त्यांना पोलीस. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रद्धा श्रीमती जोशी, कल्याण कोर्टामध्ये करते आणि हे सगळे माझे लर्नड काउन्सिल्स, माझे कलिग्स. आज कल्याण कोर्टामध्ये एक प्रकार घडला जो आम्हाला सगळ्या जनतेला दाखवून द्यायचा आहे. ओके, अँड वी आर अगेन्स्ट इट. आज आम्ही सगळे ऑफिसर्स ऑफ दी कोर्ट आमच्या कोर्ट प्रिमायसेसमध्ये रोजच्या कामाप्रमाणे प्रॅक्टिस करायला आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या लॉबीज ठिकाणी उभे असतो. आम्ही उभे होतो तेव्हा भरपूर पोलीस गुन्हेगाराला घेऊन आले आणि हे सगळे पोलीस आम्हाला पण धक्काबुक्की करत होते. आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या, आमच्याशी घाणेरड्या टोनमध्ये ते बोलले, त्याच्यावर आम्ही पण प्रतिकार केला. आणि त्यांनी लिटरली अशा पद्धतीची भूमिका दाखवली की ते ह्या क्रिमिनल्सला VIP ट्रीटमेंट देतात आणि आम्ही या सगळ्याच्या अगेन्स्ट आहोत. आम्ही हे बिलकुल सपोर्ट करत नाही. क्रिमिनल्स आर क्रिमिनल्स अँड दे शुड नेव्हर बी गिवन एनी VIP ट्रीटमेंट. ओव्हर टू माय काय तुमची भूमिका पुढे काय करणार आहात या संपूर्ण प्रकरणात? आम्ही कोर्टमध्ये गेलो, ऑनरेबल जज साहेबांना सगळं सांगितलं की आमच्याशी ते कशा पद्धतीने बोलले वकिलांशी. आम्हाला धमकवलं कॅमेरा ऑन करून. त्यांच्या लेडी पोलीस ऑफिसरला सांगितलं तू व्हिडिओ रेकॉर्डिंग कर, ह्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार, 353 वकिलावर गुन्हे दाखल करणार. ही मुजोरी पोलीस स्टेशनमध्ये तर हे करतातच, सामान्य पब्लिकला सुद्धा ते तसं ट्रीट करतात. आम्हालाही ते तिथे तसंच ट्रीट करतात. व्हेअरॅज पोलीस स्टेशन हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या टॅक्सवरती तिथे सगळं चालतं. तर ही दादागिरी जेव्हा ते लोक इथे कोर्ट प्रिमायसेसमध्ये येतात तेव्हा आमच्यासारखे कुठलेही वकील याच्या पुढे खपवून घेणार नाही. आम्ही हा काळा कोट याच्यासाठी घातलेला नाही आणि हेच आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायचं. हिंदी प्रकरण काय घडलं, कसं घडलंय? आम्ही त्यावेळेला तिथे उभे होतो. आम्ही त्यावेळेला तिथे उभे असताना ते माननीय महोदयांना आम्ही विचारलं की आम्हाला कोर्टरूममध्ये का जाऊ देत नाही आपण. तर महोदय म्हणले जज साहेबांची ऑर्डर आहे. हे बोमनाथ दिसत रे बाबा माझ्या आयनेस. महोदयांची ऑर्डर आहे, आपण नाही जायचं. आम्ही बाहेर उभे राहिलो, आम्ही काही बोललो नाही, काही पाचशेता केली नाही. काहीतरी ते बडबडत होते आणि त्याने तो व्हिडिओ चालू केला, म्हणजे 353 दाखल करेल, गर्दी करतात, वकिलावर गुन्हे दाखल करू म्हणून. तर नंतर आम्ही जेव्हा काही तिकडे मग आम्ही त्यांना जर समजवलं, त्याच्यानंतर ते अचानकपणे असे बारावले म्हणले की मला पुढच्या 5 मिनिटात ही पूर्ण प्रिमायसेस खाली काय करतो? 5 मिनिटात प्रिमायसेस पूर्ण प्रिमायसेस खाली करून पाहिजे. मला आरोपी न्यायचा आहे. काय संबंध सेलिब्रिटी ट्रीटमेंट द्यायची कोणाला? काय संबंध? कोण लावून गेला? वकिलांना धक्के देऊन बाजूला काढणार. आम्ही रोज काम करायचं इथे.
अपमानास्पद वागणूक योगेश काय नक्की कोर्टाने काय म्हटलंय? मी पूर्ण युक्तिवाद इथं सांगू शकत नाही. न्यायालयाने सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे. एवढंच मी सांगितलं. न्यायालयाच्या काही गोष्टी सांगू शकत नाही. आमचे काही बंधन आहे. फक्त मी इतकं सांगू शकतो की सोमवारपर्यंत त्यांना न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे. आणि मीडियावाल्यांना विनंती आहे, ॲडव्होकेट विशाल केदार आहे, पोलीस न्यायालयात अजून चौकशी पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळं निर्भय न्यायालयाने सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली.